शहर में आज शिवसेना भाजपा महायुति की विशाल जनसभा बेहद उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुई। कार्यक्रम में स्थानीय नागरिकों ने भारी संख्या में उपस्थित होकर चुनावी वातावरण को और भी सक्रिय बना दिया। इस भव्य सभा में प्रमुख रूप से उपस्थित थे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, अल्पसंख्यक प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष सईद खान उर्फ गब्बर खान, भाजपा जिलाध्यक्ष सुरेश घुमरे तथा वरिष्ठ नेता चांडक साहेब। इन मान्यवरों के साथ हजारों की संख्या में महिलाएं और पुरुष उपस्थित रहे, जिनकी मौजूदगी और उत्साहपूर्ण प्रतिक्रिया ने पूरे कार्यक्रम का माहौल जोश से भर दिया। सभा में सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने कार्यकर्ताओं और जनता से सीधे संवाद करते हुए महत्वपूर्ण मार्गदर्शन दिया। उनकी उपस्थिति संपूर्ण मानव शहर में नई ऊर्जा का संचार हुआ और कार्यकर्ताओं में ये मजबूत संकल्प दिखाई दिया, मानवत में हर जगह भगवा फहराना है। सभा में शिवसेना भाजपा महायुति की नगराध्यक्ष पद की उम्मीदवार सौ अंजलि महेश कोकर को 2 दिसंबर को धनुष्यबाण चुनाव चिन्ह पर भारी मतों से विजयी बनाने की अपील की गई। साथ ही सभी वार्डों में शिवसेना उम्मीदवारों को धनुष्यबाण, भाजपा उम्मीदवारों को कमल चिन्ह दबाकर भारी बहुमत से विजय बनाने की भी अपील की गई। सभा में बताया गया कि मानव शहर के विकास के लिए अब तक 30 करोड़ रुपए का फंड मंजूर किया गया है। आने वाले समय में भी विकास कार्यों के लिए बड़े पैमाने पर धनराशि उपलब्ध कराई जाएगी। शहर में भारी बाईपास रोड, पानी की समस्या का समाधान और घरों का अधिग्रहण, इन महत्वपूर्ण कामों को प्राथमिकता से पूरा किए जाने की घोषणा भी की गई। मानवत के साथ साथ पात्री से आए कार्यकर्ताओं ने भी जोरदार नारों के साथ अपना समर्थन व्यक्त किया। पाथरी में भगवा शिवसेना एक बार फिर। लाडक्या बहीण योजनेचं चालू आहे ना सर्व, याची सुरुवात एकनाथ शिंदे साहेबांनी केली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी साथ दिली, बाकी इतरांनी साथ दिली। माझा बी खारीचा वाटा आहे बरं का त्याच्यात। मी दर महिन्याला 400 मी काय माझ्यासाठी रिझर्व, बरोबर आहे ना, विजयांचा पक्का आहे, टेन्शन लेणे का नाही। सगळेकडे भाजप शिवसेनाचे सगळे नगराध्यक्ष निवडून येणार आणि इथं जे परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे पद्धतीत आम्ही मूड बांधली, पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर असू द्या, आमचे वरपुडकर साहेब असू द्या, आमचे बालू कुराडे असू द्या, चांडक साहेब असू द्या, सर्वांना मिळून एक मोठी ताकद निर्माण केलेली आहे। मी तुम्हाला व्यासपीठातून गवाही देतो, तुमच्या आशीर्वादाने मानव शहरासाठी डीपीटीसीच्या माध्यमातून तुम्ही 10 कोटी रुपये दिलेले, सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून 20 कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले, ते कामावर साहेब इष्टी आलेला आहे। आमची नगरपालिका निवडून आल्यावर शिरसाट साहेबांना मी विनंती करतो, ते पैसे आम्हाला रिलीज करून द्या मानव शहराच्या विकासासाठी। आणि जे पद्धतीत पाथरी शहरामध्ये एक श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने जे विकास झाला, जे घर 2700 कुटुंबाला न्याय द्यायचं काम आमचे एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना केलेलं आहे, तेच न्याय द्यायचं काम आम्ही मानवतला करू। तुमचे सगळे घर आम्ही रेग्युलाइज करायची गवाही मी श्रीकांत शिंदे साहेबांच्या वतीने तुम्हाला देतो। आणि येणाऱ्या 2 तारखेला आमच्या भाजप शिवसेनाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांना तुम्ही निवडून देणार का नाही देणार? जरा जोराने बोला, आमचे बहिणी निस्ते बसलेले, निवडून देणार का नाही देणार? बस निवडून द्या, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मागचे माझे काही सहकारी सांगतायत, साहेब गर्दी आणखीन वाढली असती, परंतु काहीतरी कोंडलेत म्हणे कुठंतरी। मानवत शहर हे सगळं इतिहास घडवणारं शहर आहे। सगळ्याला माहिती आहे मानवतामध्ये काहीही चमत्कार घडू शकतो। माझा मोहन माझा मित्र होता, बोर्डीकर हे माझे मित्र होते, सर्वजण मी सगळ्यांना जवळून पाहिलेलं आहे, सर्वांबरोबर काम केलेलं आहे। म्हणून मानवत मध्ये येताना थोडस विचार करूनच यावं लागतं। मी सगळ्यात जास्त आभार मानल ते आमच्या भगिनींचं। श्रीकांत साहेब इथून जर नजर टाकली तर पार तर शेवटच्या टोकापर्यंत महिला भगिनी बसलेल्या आहेत। आता विजयाला कोणीही रोखू शकत नाही, तेवढं सत्य आहे। अभिवादन करतो।
ठिकाणी स्वागत करायला पाहिजे. आपल्या आखाड्यातील काही पूर्व आणि पश्चिमचा वळण रस्ता अत्यंत आवश्यक आहे. शहर वाढलेलं आहे आणि याची व्यवस्था करणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षांनी महिलांच्या पाण्याचा प्रश्न सांगितला आहे. त्या असलेल्या या आजच्या पाणी पुरवठ्याचं आपल्याला क्षमता दुप्पट करण्याचं काम या ठिकाणी करावं लागेल. या ठिकाणी खास वरपुडकर साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे उपजिल्हा रुग्णालय दिले त्या ठिकाणी सेवा तात्काळ सुरू करण्याचं काम या ठिकाणी व्हावं अशी माझी आपणास नम्र विनंती. श्री भरोसे साहेब यांनी सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी परभणीमध्ये फक्त ग्रामीण सभेमध्ये 600 कोटी रुपयाची भूमिगत गटार योजना मंजूर केली आणि 6 दिवसामध्ये त्याचा व्याज निघाला. असे कर्तव्य दक्ष आणि चांगले असे उपमुख्यमंत्री आज आपले नेते म्हणून आहेत आणि आपण हे काम तात्काळ करू शकता अशी आमची या ठिकाणी आपणास विनंती आहे. तर या नगरपालिकेकडे 7 एकर जमीन संपादण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये आजही 13 एकर जमीन ही एमआयडीसी साठी रिझर्व आहे. पासून त्या जमिनीवर काही कार्यक्रम नगरपालिका वाल्यांनी घेतलेला नाही. तिथं कोणतीही सुधारण्याचा प्रकार येत नाही. तिथं फक्त रस्त्यावर रस्ते केला जातो. विकास आणि या शहराला काय लागतंय, या तरुणाला काय लागतंय, या महिलांना काय लागतंय याचा कोणी विचार कधी केला नाही. आणि म्हणून आज आपली या ठिकाणच्या सभेला जे काही आपण आलात त्याच्याबद्दल आम्हाला मनस्वी आनंद आहे. या ठिकाणी जर त्यासाठी नगरपालिकेमार्फत प्लॉट जर दिले तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे असं ते काम होईल आणि आमच्या येथील महिलांना ते उद्योग उभारू शकतील. महाराष्ट्राच्या आणि केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत. एक आमच्याकडं हडकोसाठी संपादित केलेली जमीन आहे साहेब 7 एकर. माझं म्हणणं असं आहे की आता पंतप्रधानांनी आपल्या सोलापूरमध्ये घर निर्माण संस्था तयार करून लोकांना त्याची मालकी दिलेली आहे. आमच्या इथं सुद्धा विडी कामगार आहेत, गुमास्ता संघ आहे, हमाल मापाडी संघटना आहे. हे सर्व मजुरी करणारे लोक आहेत. या ठिकाणी 7 एकर जमीन आमच्याकडे उपलब्ध आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या IDSMT योजनेअंतर्गत आम्ही ती संपादित केलेली आहे. त्या ठिकाणी या लोकांना हडको मार्फत कमी उत्पन्न गटाच्या लोकांना घर बांधून देण्याच्या योजनेसाठी आपल्याकडे जमीन तयार आहे. आपण फक्त आमची नम्र विनंती आहे की आमच्या या लोकांना ही घरं उपलब्ध करून द्यावी. मग ती म्हाडा मार्फत असो की पंतप्रधान आवास योजनेमार्फत असो, एवढीच आमची या ठिकाणी आपणास विनंती आहे. या ठिकाणी आमच्याकडं ITI मध्ये एकूण 26 एकर जमीन आम्ही भूसंपादन करून नगरपालिकेमार्फत दिलेली आहे. तिथं त्या ठिकाणी आम्हाला एक पॉलिटेक्निक कॉलेज सरकारचं मिळावं अशी या ठिकाणी आपल्याकडे विनंती करत आहोत. साहेब, आपल्याला कौशल्य विकासावर आधारित कार्यक्रम या ठिकाणी राबवायचा आहे आणि या कार्यक्रमामध्ये आमच्याकडे जमीन उपलब्ध आहे. आज ITI मध्ये 15 एकर जमीन उपलब्ध आहे. आपणास फक्त शासनाची मान्यता घेऊन जर या ठिकाणी एक पॉलिटेक्निक शासकीय देता आलं तर आम्ही आपले अत्यंत आभारी राहू.
आम्ही हे नवीन असं हे नवीन उमेदीचे उमेदवार घेऊन आपल्याकडे आलो आहे. मला आनंद आहे की या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार डबल ग्रॅज्युएट आहेत. या ठिकाणी आमच्याकडे काही महिला ज्या उमेदवार आहेत त्या बीजेटीआयच्या ह्याच्यामध्ये सध्या शिकत आहे. म्हणजे आमच्याकडं ऍडव्होकेट्स पदवीधारक आणि सुशिक्षित असा वर्ग या ठिकाणी आहे. मला आपणास विनंती करायची आहे की या मागच्या 9 वर्षाच्या कारभाराला ब्रेक करण्यासाठी आणि या ठिकाणी हे भीतीचं वातावरण उखडून देण्यासाठी आपण या ठिकाणी नवीन कार्यक्रम आणि आम्हाला सगळ्या लोकांसाठी आव्हान केलं तर ही जनता 100% महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारवर विश्वास करून भरघोस मताने येत्या 2 तारखेला या आमच्या पूर्ण पॅनलला शिवसेना आणि भाजप युतीच्या पूर्ण पॅनलला निवडून देतील अशी मला खात्री आहे. या ठिकाणी आपणास विनंती करतो की शहरामध्ये बेकारासाठी एकही गाळा 9 वर्षामध्ये यांनी केला नाही. जे काही गाळ्याचं काम झालं आहे. नमस्कार. सर्व जनतेला एवढंच विनंती करेन की शिक्षणाचा आणि आमच्या एज्युकेशनचा सर्वांना फायदा होईल यासाठीच आम्ही प्रयत्न करू. आम्ही स्वतःचा कोणताही निजी स्वार्थ बघणार नाही. माझे सर्व सहकारी उमेदवार आणि मी मानवत नगरीच्या विकासासाठी पूर्णपणे सहकार्य करू. मानवत शहरात अपूर्ण रस्ते, नाल्या, अस्वच्छता हे काही मुद्दे आहेत जाहीरनाम्यात. त्यांच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू. तसेच महिलांना सर्वात मोठी पाणी टंचाईचा प्रश्न आहे, जे की नियोजित वेळेत नाही आणि 8 दिवसाआड आहे. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी आम्ही वरिष्ठांचे सहकार्य करू. 1 दिवसाआड पाणी उपलब्ध करू. एकंदर मानवतमध्ये स्वच्छ, सुंदर आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू. मतदारांना, माझ्या माता भगिनी, भावांना, मतदारांना एवढीच विनंती मी करेल की मानवतचा विकास करण्याची एक संधी आम्हाला द्या. तुमची सेवा करण्याची एक संधी आम्हाला द्या. माझ्या उमेदवारांच्या वतीने आणि मी कुठेही कधीच आम्ही कमी पडणार नाही. तुमच्या सेवेत अहोरात्र राहू आणि येणाऱ्या 2 तारखेला बाण आणि काही प्रभागात खाली कमळ आहे. बाण आणि कमळ या 2 चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या, विजयी करा. थँक्यू.